आज आपल्याला जगाची सफर करायची आहे. लोक शिडाच्या जहाजातून जगाची सफर करतात. सोलर बॅटरीजवर चार्ज झालेल्या विमानातून जगाची सफर लोकांनी केली. सॅटेलाइट्स पृथ्वीभोवती सतत प्रदक्षिणा घालत असतात. पूर्वी काही जणांनी चालत जगाच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. आपण निदान नकाशावरून तरी बघूया. गुगल मॅप्समुळे हे अगदी सहज शक्य झालेलं आहे. पूर्वी शाळा कॉलेजेसमध्येच मॅप्स असायचे, घरात क्वचित मॅप मी बघितलेले आहेत. एका मित्राच्या घरी मी पाहिलं होतं, भिंतीवरती मोठाच्या मोठा मॅप, एक साईडची भिंत त्याच्यानेच भरून गेली होती, वर्ल्ड मॅप. पण हे अपवादात्मक. एरवी मॅपचं घरात असणं म्हणजे मुश्किल. आमच्या शाळेमध्ये मी पाहिला होता मोठाच्या मोठा जगाचा मॅप पोर्चमध्ये सुरुवातीलाच होता. शाळेतले आमचे भूगोलाचे शिक्षक मंद्रुपकर, त्यांनी भूगोलाच्या 5वीच्या तासाला सुरुवातीला आम्हाला जगाची सफर घडवून आणली होती. भूगोलाच्या पुस्तकामध्ये मॅप असायचा जगाचा, त्याच्यावरून पॉइंट आउट करून, म्हणजे ते त्यांचं वैशिष्ट्य होतं. जगातल्या प्रत्येक जवळपास देशातली वैशिष्ट्य, त्याचा भारताशी असलेला संबंध, जगातलं स्थान, असं सांगत सांगत पश्चिमेकडे जाऊन पूर्वेकडे परत आणलं होतं त्यांनी आम्हाला सगळ्या जगाची ओळख. तसंच कॉलेजमध्ये दुसरे प्राध्यापक देवदास, सिलेबस वगैरे तुमचं तुम्ही किरकोळ गोष्टी घरामध्ये कव्हर करा, आपण चर्चा करूया, त्या चर्चेमध्येच तुमचं सिलेबस कव्हर होईल. मग त्या आफ्रिकेतल्या मसाई लोकांच्या कथा आम्हाला सांगायच्या. पुष्कळ वाचन होतं, प्रचंड अनुभव होता, त्याच्या आधाराने ते आम्हाला सगळं सांगायचं. या सगळ्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आजचा हा आपला तास आपण जगाची सफर करणार आहोत. गुगल मॅप तुम्हाला समोर दिसतोय. गुगल मॅप 2 प्रकारे पाहता येतो. हा पृथ्वीसारखा, ग्लोब सारखा, आणि इथे तुम्ही स्विच टू 2D म्हटल्यानंतर 2D व्ह्यू मॅपचा तुम्हाला दिसतो. हा 2D व्ह्यू आहे. पण आपल्याला सोयीस्कर आणि चांगला मॅप व्ह्यू किंवा ग्लोब व्ह्यू असल्यामुळे आपण ग्लोब व्ह्यूच्या आधाराने बघायचा प्रयत्न करू. हा भारताच्या खाली आपण साधारणपणे एक क्रम असा ठेवू. पश्चिमेकडे आपण जात राहणार, उत्तरेकडून दक्षिणेकडे. सुरुवात मात्र आपण दक्षिणेपासून करणार आहोत. भारत, इंडिया, त्याच्या खाली हा छोटासा श्रीलंका तुम्हाला दिसतोय. इकडच्या बाजूला बे ऑफ बेंगॉल, इकडच्या बाजूला अरेबियन सी. एवढं तरी आपल्याला नक्की माहीत असतं. ही लाईन जी आहे ती इक्वेटरची लाईन आहे, विषुववृत्त. विषुववृत्ताच्या जवळपास अगदी मलेशिया आहे. तिथेच मलेशियाच्या शेवटी छोटासा स्पॉट आहे सिंगापूर. त्यानंतर आपण विस्तार करून त्याचा बघूया. हा गोल जर असा फिरवला तर तुम्हाला इंडियन ओशनचा आवाका लक्षात येईल. हे अरेबियन सी किंवा बे ऑफ बेंगॉल, लक्षद्वीप सी, हे सगळं शेवटी काय आहे तर इंडियन ओशनचाच भाग आहे. इंडियन ओशनचा आवाका तुम्ही बघा. ऑस्ट्रेलियापासून ते मादागास्कर नावाची फिल्म आहे, ती पण जरूर पहा, कार्टून फिल्म आहे. मादागास्कर हे आयलंड, त्याच्याविषयीचे यूट्यूब व्हिडिओज पहा, म्हणजे त्याचा अंदाज येईल तुम्हाला. बरीचशी नैसर्गिक साधन संपत्ती, आणि त्याच्या बाजूला हा सगळा आफ्रिकेचा खंड आहे. म्हणजे इकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इकडे आफ्रिका, त्याच्यामध्ये सगळा मोठाच्या मोठा इंडियन ओशन. मध्ये एक थायलंडचं विमान पडलं होतं, ते इंडियन ओशनमध्ये ते कुठेतरी गायब झालं. त्याचे शेवटी तुम्हाला इथे साऊथ आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ बेटांवर कुठेतरी त्याचे अवशेष सापडले.
म्हणजे हा हवा का लक्षात घ्या. इंडियन ओशनच्या आणखीन खाली गेलात तर तुम्हाला अंटार्क्टिका खंड दिसतो. म्हणजे भारताच्या थेट खाली गेलात तर साऊदर्न सी आहे. इकडे आता अटलांटिक पण दिसायला लागला आहे, साऊथ अटलांटिक. हा साऊथ आफ्रिका आहे. आफ्रिकेच्या पलीकडे सगळं अटलांटिक आहे. त्यामुळे हा साऊथ अटलांटिक. आणि इकडे तुम्हाला तास्मान सी दिसतो. आता हे सगळं पॅसिफिक सी त्याला म्हणतात, पॅसिफिक समुद्र. आणि हा अंटार्क्टिका खंड हा सगळा बर्फाने आच्छादित आहे. इथे आपलं दक्षिण गंगोत्री नावाचं केंद्र आहे. जगातल्या बऱ्याच मोठ्या देशांची इथे केंद्र आहे. चीनचं आहे, रशियाचं आहे, अमेरिकेचं आहे, ब्रिटनचं आहे, जर्मनीचं आहे, ऑस्ट्रेलियाचं आहे. फक्त इथे वसाहत करायला बंदी आहे. अंटार्क्टिका संबंधाने एक वेगळा करार झालेला आहे 60च्या दशकामध्ये, आणि त्यानुसार तिथे कायम वास्तव्य करायला कोणालाच परवानगी नाही. कुठल्याच देशाला ही भूमी क्लेम करता येणार नाही असं पण त्याच्यामध्ये ठरलेलं आहे. जे आपण थोडक्यात इथे सर्च करून बघूया. अंटार्क्टिका ट्रीटी. जाता जाता बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. Treaty entered into force in 1961 and currently has 54 parties. Antarctica Treaty The treaty sets aside Antarctica as a scientific preserve, establishes freedom of scientific investigation, and bans military activity on the continent. The treaty was the first arms control agreement established during the Cold War. हा अंटार्क्टिकाचा खंड आहे. सॅटेलाइट व्ह्यू आहे त्याचा हा. हे त्याचे आर्टिकल्स आहेत सगळे टोटल. विकिपीडिया उपयोगाचा नाही असं बरेच म्हणतात, पण मला तरी उलटच जाणवतंय. रिसर्च स्टेशन्स ऑफ अंटार्क्टिका खंडामध्ये असलेली वेगवेगळी, त्याचा हा मॅप आहे. आपण इथे बघूया हे दक्षिण गंगोत्री सापडते का. आत्ता तरी इथे मला दिसत नाहीये, पण मी ते तुम्हाला नंतर केव्हा तरी नक्की दाखवेन. इंडियन साइट ऑन अंटार्क, स्पेलिंग बघा, अंटार्क्टिका. याच्यामध्ये तुम्हाला याच्या संबंधाने सगळी माहिती मिळेल. तर या प्रकारे तुम्ही स्वतः शोधू शकता या गोष्टी. तर अंटार्क्टिकावरती मुख्यतः सायंटिफिक एक्सप्लोरेशन होत राहतं. पुन्हा आपण वर येऊ. आपण ठरवलं की उत्तरेकडे जायचं आणि मग दक्षिणेकडे यायचं आणि पश्चिमेकडे जात राहायचं. भारताच्या उत्तरेला आता आपण थोडंसं आणखीन हा भाग मोठा करूया. गुगल मॅप्सचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या देशातून तुम्ही गुगल मॅप्स बघत असाल त्या देशाच्या डेफिनेशनप्रमाणे मॅप दाखवलेला आहे. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच नाही. तर भारताचा मॅप याने जसा भारत दाखवतो तसा दाखवला आहे. भारताच्या बाजूला आहे ते आपलं शेजारी राष्ट्र पाकिस्तान. पाकिस्तानच्या वरती म्हणजे एक प्रकारे एका लोकसभेतल्या व्याख्यानामध्ये आपले कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं होतं की अफगाणिस्तान हा भारताचा शेजारी आहे. कारण जे पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे, POK आहे, ते POK
हे भारताचंच आहे असं भारत सरकारचा आताचा क्लेम आहे. तर ते जर असेल तर अर्थातच अफगाणिस्तान हा आपला शेजारी झाला. इकडे अफगाणिस्तानच्या वरती येतं ते ताजिकिस्तान. आता हे स्थान सगळे जे आहेत, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे वेगळे, पण ताजिकिस्तान हे सगळे पूर्वीच्या USSR मध्ये होते. बराचसा तुम्हाला दिसेल वाळवंटाचा प्रदेश आहे. चीनचा भाग सुद्धा बराचसा तुम्ही बघा वाळवंटाचा प्रदेश आहे. हे वाळवंट कलरिंग करण्याची ती पद्धत आहे. याचा सॅटेलाइट व्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. किती हिरवा पार्ट आहे हा भारताचा. हिमालयाच्या बाजूचा भाग आहे तो हिरवा आहे. हा राजस्थानचा भाग आहे, गुजरातचा काही भाग आहे, कच्छचं रण आहे. तर हे सगळं तुम्हाला, हे बारमेर राजस्थान, तर हे सगळं तुम्हाला वाळवंट दिसेल. म्हणजे मॅपमध्ये वाळवंट कसं ओळखायचं, चीनमधला हा गोबी डेझर्ट वगैरे सगळं. तर हे ताजिकिस्तान. आता हे व्हाईट जिथे आहे तिथे हिमालय आहे. म्हणजे हे इंडिकेटर्स पण तुम्ही पहा. भूतान, नेपाळ हा सगळा हिमालयाचा रेंजेस आहेत, बर्फाळ डोंगर आहेत, त्यामुळे ते व्हाईट दाखवले आहेत. हिरवा आहे तिथे जंगल आणि पाणी असेल, नद्या असतील. ह्या नद्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला दाखवले, ते रोड्स नाही आहेत. आणि हे सगळं समुद्र आहे भूमीच्या बाजूला असलेलं. पुन्हा आपण मॅप व्ह्यूकडे येऊ. तर ताजिकिस्तान, किर्गिझिस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याला सगळ्यांना सेंट्रल एशिया असं म्हणतात. चीनची प्रॉक्झिमिटी यांची किती आहे ते बघा. आणि चीनशी असलेल्या प्रॉक्झिमिटीचा चीननी निश्चितपणे फायदा घेतलेला आहे. आता तुम्हाला थोडंसं छोटं केल्यानंतर आणखीन परत क्लिअर दिसेल की हा चीन सगळा हिरवा आहे. म्हणजे इथे हे जंगलाचा प्रदेश आहे. लाओस, व्हिएटनाम, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश हे सगळे जंगलाचे भाग आहेत, सुंदर भाग आहेत, निसर्ग संपन्न असे सगळी भूमी आहे ही. साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया हे पण तुम्ही पहा. मंगोलिया पुन्हा मोठ्या प्रमाणावर डेझर्ट आहे. तर चीनचा एक प्रकल्प आहे बेल्ट अँड रोड, तर तो सगळा या देशांमधून जातो. किर्गिझिस्तानमध्ये बरंचसं तुम्हाला परत गवताळ प्रदेश वगैरे दिसतील. इथे हिरवगार तुम्हाला दिसतंय. आणि हे मध्ये मध्ये मोठे मोठे लेक्स आहेत, निळे जे दिसत आहेत ते. निळं याचा अर्थ पाणी. कझाकिस्तान आपण आणखीन पुन्हा छोटं करूया. हे वेगवेगळे पॉईंट जिथे जिथे क्लिक होते ते पॉईंट्स दाखवते. कझाकिस्तानच्या वरती पुन्हा येतं ते रशिया. म्हणजे भारताच्या वरच्या बाजूला उत्तरेला जर तुम्ही गेलात तर हे सगळे 1, 2, 3, 4 आणि ताजिकिस्तान थोडं मोठं केल्यानंतर दिसतं. तर हे 5 स्थान आहेत. इकडे अफगाणिस्तान आहे आणि इकडे पाकिस्तान आहे, म्हणजे एकूण 7 झाले. त्याच्या पलीकडे हा इराण आहे, शिया मेजॉरिटी असलेला देश. इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी हे 2 पंथ. आणि बरेचसे, आता सौदी अरेबिया तर सुन्नी मेजॉरिटी आहे. येमेनमध्ये सुन्नी विरुद्ध शिया असा संघर्ष सध्या चालू असलेला दिसतो. आणि त्याच्यामध्ये सौदी अरेबियानी अर्थातच गेली 6 वर्ष बराच मोठ्या प्रमाणावरती संघर्ष इथे चालू आहे. तर हे भारताच्या वरच्या बाजूला तुम्हाला दिसतील की काही चायनाचा भाग आहे आणि मग हे 5 स्थान आहेत आणि त्याच्यानंतर रशिया आहे. म्हणजे एक प्रकारे पूर्वी सोव्हिएट रशिया हा आपला शेजारी होता. म्हणजे ताजिकिस्तान हा सोव्हिएट रशियाचा भाग होता, त्यामुळे अगदी आपला शेजारी असल्यासारखंच होतं. म्हणजे रशियाला आपल्याशी मैत्री करावीशी वाटते, त्याचं हे कारण आहे, हे लक्षात घ्या. आता उत्तरेकडून पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे. आणखीन वरती काय काय आहे तेही बघून घेऊया. ते रशियाच्या वरती हा सगळा पुन्हा बर्फाळ भाग आहे. इथे ग्रीनलंड आहे आणि इथे जो आहे तो आर्कटिक ओशन आहे. आता आर्कटिक ओशन ग्रीनलंड
आर्कटिक ओशन, आणि ही जी लाईन दिसते ही टाईमलाईन आहे. म्हणजे इथे एक दिवस असेल तर इकडच्या बाजूला दुसरा दिवस असेल. म्हणजे इकडे पूर्व आहे त्याच्यामुळे इकडे 3 तारीख असेल तर इकडे 4 तारीख असेल, आणि इकडच्या बाजूला तुम्हाला अमेरिका वगैरे दिसेल. थोडासा फिरला आकाशा ग्रीनलँड, आर्कटिक ओशन, आणि असंच तुम्ही जर पुढे जात राहिलात तर तुम्हाला कॅनडा पण दिसेल. हा सेट होत नाही आहे थोडासा, आता सेट झाला. म्हणजे भारताच्या वरती तुम्हाला दिसेल रशिया, रशियाच्या वरती मग हा आर्कटिक ओशन, आर्कटिक महासागर आहे, आणि अंटार्क्टिक खंड आहे, हे लक्षात घ्या. दोन्हीकडे बर्फच आहे. ग्रीनलँड हा सगळा बर्फाळ प्रदेश, लॅब्राडॉर सी, हडसन बे, आता हे सगळं कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे भारताच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला जर गोल पृथ्वी आहे त्याच्यामुळे भारताच्या मागच्या बाजूला अमेरिका खंड येतो, हे लक्षात घ्या. रशियाच्या बाजूला मग हे पुन्हा स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क, ही छोटी छोटी राष्ट्र आहेत, संपन्न राष्ट्र आहेत, न्यूट्रल राष्ट्र आहे. स्वीडन कोणाच्या भानगडीमध्ये पडत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात पडत नाही, परंतु त्यांच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्स बऱ्याच आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या संस्था इथे बऱ्याच आहेत, आणि ते निगोसिएशन्समध्ये जगभर भाग घेतात. कधी कधी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी असते तर तिथे मध्यस्थ लागतात आणि दहशतवादी असं डिमांड करतात की आम्हाला कुठल्या राष्ट्राचा प्रतिनिधी नको, आम्हाला त्रयस्थ राष्ट्राचा प्रतिनिधी पाहिजे, तटस्थ पाहिजे. तर मग स्वीडिश लोक, नॉर्वेजियन किंवा फिनिश, डेन्मार्कचे लोक, नेदरलँड्सचे लोक हे मध्यस्थीचं काम करतात. रशिया आणि त्याची जवळपास सगळी 15 रिपब्लिक्स, त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला होता. तर ह्या कझाकिस्तान, उझबेकिस्तान वगैरेच्या बाजूला इथे मध्ये कॅस्पियन सी आहे. कॅस्पियन सीमध्ये अजूनही रशियाचा प्रभाव आहे, रशियाच्या ताब्यात बराचसा भाग आहे इथला. इथे काही त्यांची जहाजं होती, तर या कॅस्पियन सीमधल्या जहाजांवरून सिरियामध्ये त्यांनी हल्ला केलेला होता. त्याच्या संबंधाने व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, ते जरूर पहा. ते कॅस्पियन सीमध्ये उभ्या असलेल्या जहाजांवरून मिसाईल्स सोडले आणि ते सिरियामध्ये जो बशर अल असद यांचं सरकार आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्याचा वापर झाला, त्याचा फायदा झाला. म्हणजे महासत्ता कुठून काय काय करू शकतात त्याचं एक मोठा उदाहरण आहे ते. या कझाकिस्तान वगैरेच्या पलीकडे येतं ते अझरबैजान आणखीन थोडासा मोठा केला म्हणजे तुम्हाला आणखीन एक देश दिसेल त्याच्या बाजूला असलेला, हा आहे अर्मेनिया. आणि अर्मेनियाच्या बाजूला मोठाच्या मोठा देश दिसतोय ते म्हणजे तुर्कस्तान, टर्की त्याला म्हणतो, तुर्कस्तान. आता पुन्हा इकडून पहा, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, आता हा सगळा अरेबियन सी, हा ओमान, येमेन, सौदी अरेबिया, आणि इथे जे आहे ते पर्शियन गल्फ. सौदी अरेबिया याच्या बाजूला एक छोटासा तुकडा इथे जमिनीचा दिसतोय. आपल्याला वाटेल की हे सौदी अरेबियाचं छोटंसं बेट आहे, तर तो वेगळा देश आहे. आणि अलीकडच्या काही लोकांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर उचापती देश आहे कतार. सौदी अरेबियाने काही घोषणा केली होती की कतारला एकटं पाडायचं. त्यांनी गेलं काही वर्ष, 1.5 वर्ष कतारवरती काही बंधनं पण घातली होती. कतार अडचणीत आला होता, पण आता परत त्यांच्यामध्ये समझोता झाला. आता इथे जी लिंक आहे जमिनीची ती
तोडून टाकायची असले काहीतरी प्लॅन्स, म्हणजे तिथे मोठी खाडी तयार करायची, एक मोठा कालवा तयार करायचा, असले काहीतरी प्लॅन्स सौदी अरेबियाचे होते. अर्थात ते फक्त कतारला अडचणीत आणण्यासाठी. कतारची राजधानी आहे दोहा आणि इथे बऱ्याच इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस भरतात. जसं स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा आहे तसं हे दोहा आहे. युनायटेड अरब अमिरेट्स आपल्याला हे माहीत असतं. दुबई त्याच्यानंतर अबुधाबी ही त्याची राजधानी. आता हे ओमान, मस्कत मोठं शहर आहे त्यांचं. गल्फ ऑफ ओमान, येमेन, इथेच गल्फ ऑफ एडन आहे. एडन हे जे शहर आहे तिथे एडनच्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांना ठेवलेलं होतं. एडनपासून सरळ लाईन काढून बघा तुम्ही की ती भारतापर्यंत जाते. एडनचा प्रदेश एकेकाळी मुंबई प्रांताचा भाग होता. म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात येमेनचा पण भाग होता, ओमानचा पण भाग होता, आणि मग येमेन त्यांनी इकडे मुंबई प्रांतामध्ये इन्क्लूड केलं होतं. आणि त्याच्यामुळे काही कैदी ज्यांना जबर शिक्षा द्यायची आहे त्यांना एडनच्या तुरुंगामध्ये ते ठेवायचं. मग इकडे येतो तो रेड सी, सौदी अरेबिया आणि 2 खंडांमध्ये पसरलेला देश इजिप्त. सौदी अरेबियाच्या बाजूला इस्राईलचं ठिकाण बघा. इस्राईल असा एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय. जेरुसलेम ही त्यांची आता डिक्लेअर केलेली राजधानीची जागा, राजधानीचं शहर. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या राजधानीला मान्यता दिलेली होती. हे तेल अवीव पूर्वी त्यांची ती राजधानीचं शहर होतं. आणि हा वादग्रस्त प्रदेश आहे वेस्ट बँक. आणि दुसरा वादग्रस्त प्रदेश आहे तो म्हणजे गाझा स्ट्रिप. हे दोन्ही याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न इस्राईलकडून होतो असा आरोप इस्राईलवरती केला जातो. इस्राईलच्या सराउंडिंग नेशन्स सगळे पहा, सगळे इस्लामिक नेशन्स आहेत. इजिप्त आहे, एका बाजूला जॉर्डन आहे, आणि इकडे सिरिया आहे, इराक आहे, त्याच्या बाजूला इराण आहे, आणि इकडे लेबनॉन आहे. बैरूत हे त्याची राजधानी. आणि हा भूमध्य समुद्र तसा सुंदर प्रदेश आहे, पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर असा प्रदेश आहे. हे छोटंसं राष्ट्र मध्येच एक तुम्हाला दिसतंय, टर्कीच्या खाली सायप्रस. तर तुर्कस्तान आणि सायप्रस यांच्यामध्ये पण वाद आहेत, संघर्ष आहेत. सायप्रसचा एक भाग, त्याच्यामध्ये काही तुर्कस्तानला सपोर्ट करणारे लोक राहतात आणि त्यांच्यामध्ये संघर्ष आहे. संघर्ष कुठे नाही आहे, संघर्ष जिथे जाल तिथे तुम्हाला संघर्ष दिसतो. हा तर सगळा संघर्षाचाच भाग आहे. सिरिया, इराक आणि इराण हे सगळे संघर्षरत असे भाग आहेत. भारताला इराणशी मैत्री वाढवायची आहे, इराणकडून गॅस पाईपलाईन वगैरे घ्यायची आहे, तर ती पाकिस्तानमधून येणं मुश्किल आहे किंवा पाकिस्तानमधून येणं कठीण आहे. त्याच्यामुळे ती आपण अंडर सी अशी येण्याचा प्रयत्न करतोय. अजून तेही यशस्वी झालेलं नाही आहे. मग इथे हा रेड सी, याच्या बाजूला हे सगळं आफ्रिकेचा आहे सहारा वाळवंट, आणि मग हा खाली जंगलाचा भाग आहे. म्हणजे आफ्रिका 2 भागांमध्ये विभागलेली आहे. एक वाळवंटाचा भाग, मधला सगळा नाईलचं खोरं, यातला सगळ्यात मोठा देश आहे तो DRC, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. इथे मोठ्या प्रमाणावरती संघर्ष चालू असलेला दिसतो. हिंसाचार BBC वरती किंवा यूट्यूबवरती याचे प्रचंड बरेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. माणसं जगणं मुश्किल आहे. स्त्रियांना, लहान मुलांना, वृद्धांना अतिशय कठीण आयुष्य जगावं लागतं आहे.
आणि इथे जे काही संघर्ष होतात या सगळ्या भागामध्ये, त्याच्यात शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी पैसाच्या ऐवजी डायमंड्स वापरले जातात. बोत्स्वानामध्ये, मोझांबिकमध्ये, झिम्बाब्वेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये डायमंड्स मिळतात. त्यामुळे डायमंड्सचा व्यापार होतो आणि त्याच्या आधारावरती शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण पण होते. हे सुदान आहे आणि हे नव्याने निर्माण झालेलं राष्ट्र आहे साऊथ सुदान. सोमालिया, याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणतात. हॉर्न ऑफ आफ्रिका, शिंगासारखं त्याची रचना आहे म्हणून त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणतात. बराचसा भाग पुन्हा वाळवंटाचा आहे, काही भाग हिरवा दिसतो आहे. हा जो इथला परिसर आहे, इथे सगळी तुम्हाला समुद्री चाचे, स्मगलर्स किंवा पायरेट्स, सोमालियन पायरेट्स, त्याच्यावरती पण फिल्म्स आहेत बऱ्याच. ते हे पायरेट्स इथे जहाजं घेऊन, छोट्या छोट्या बोट्स घेऊन उभे असतात आणि जे प्रवास करणाऱ्या कमर्शियल मोठ्या मोठ्या शिप्स आहेत त्यांच्यावर हल्ला करून त्याच्यातल्या वस्तू पळवून त्या इकडे विकणं, हा उद्योग हे सोमालियन पायरेट्स करतात. तर इंडियन नेव्हीनी सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांची मदत केलेली आहे. आता इंडियन ओशनमध्ये तुम्हाला मॉरिशस, मालदीव्स हे एक बेट आहे, बेटांचं राष्ट्र आहे ते, सेशल्स, आणि आणखीन थोडंसं मोठं केलं तर तुम्हाला मालदीव्स दिसेल, मॉरिशस दिसेल. ही ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटोरी आहे. त्याला दिएगो गार्सिया असं म्हणतात. इथे अमेरिकेचा मोठा नेव्हल कॅम्प आहे. हे ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. ब्रिटिशांनी अमेरिकेला ते भाड्याने दिलेलं आहे. काय काय जगामध्ये उद्योग चालतात ते बघा. आपण दुसऱ्या एका ठिकाणी गुगल मॅप उघडूया आणि तिथे मॉरिशस टाईप करून बघूया ते कुठे दिसतं, ते क्लिअर कट समजेल तुम्हाला. मॉरिशस या प्रकारे पण तुम्ही गुगल मॅपचं सर्च करू शकता. आता हे हायलाईट झालेलं आहे, हे खूप मोठं दाखवत आहे. प्रत्यक्षात ते किती छोटं आहे ते तुम्ही बघू शकता. तर मादागास्कर आणि रियुनियन, तर या रियुनियन बेटावरती त्या थाई एअरवेजच्या विमानाचे अवशेष सापडलेले होते. तर मॉरिशस किती छोटं आहे ते बघा. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये येतं. दक्षिण गोलार्धामध्ये हवामान वेगळं असतं. आपल्याकडे आत्ता हिवाळा आहे तर त्यांच्याकडे आत्ता उन्हाळा असेल. तर ऑस्ट्रेलियामध्ये किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये आत्ता उन्हाळा आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा सुरू होतो त्यावेळेला त्यांच्याकडे हिवाळ्याचा मोसम असतो. तर उलटं मोसम सगळा आहे तिथे. तर आफ्रिकेच्या बाजूला इथे तुम्हाला मॉरिशस आणि रियुनियन हे दोन बेटं तुम्हाला इथे सापडतील. तर हे टुरिस्ट स्पॉट्स आहेत. मालदीव्स, मॉरिशस हे सगळे बेटं आज ना उद्या सबमर्ज होतील, म्हणजे समुद्राचं पाणी त्यांच्यामध्ये घुसेल आणि ते बुडतील अशी भीती आहे. पण सध्या तरी अर्थव्यवस्था त्यांची चालू आहे, सध्या तरी देश चालू आहे. भारतातल्या बऱ्याच कंपन्या आपली एक शाखा मॉरिशसमध्ये उघडतात आणि मग मॉरिशसवरून व्यवहार करतात. म्हणजे पैसा इकडून इकडे येतो आणि परत इकडून भारतात फिरवला जातो. मग टॅक्स वाचतो. अर्थात ज्यांचे अब्जावधींचे व्यवहार आहेत त्यांनाच हे फायद्याचं ठरतं. किरकोळ लोकांचं हे काम नाही आहे, किरकोळ व्यापाऱ्यांचं हे काम नाही. किरकोळ या अर्थाने की अमाऊंट त्या अर्थाने म्हणतो, बाकी कोणत्याही अर्थाने नाही. आफ्रिका खंड, आफ्रिकेच्या खाली तुम्ही बघितलं तर एका बाजूला अटलांटिक आणि एका बाजूला इंडियन ओशन. तर इंडियन ओशनचा आणखीन क्लिअर पिक्चर तुम्हाला दिसेल आणि हेही समजेल की समुद्राची नावं फक्त वेगवेगळी दिलेली असतात, समुद्र एकच आहे. हे अरेबियन सी आहे, बे ऑफ बेंगॉल आहे, इंडियन ओशन. मगाशी वेगळं चित्र पाहिलं होतं आपण, आता वेगळं पाहतोय. ह्या प्रकारची जी जमीन असते जिथे निमुळती होत जाते
त्याला पेनिन्सुला असं म्हणतात. तर पेनिन्सुला हा इंडियन पेनिन्सुला आहे आणि केप असं त्याला म्हणतात. तर इथे केप ऑफ गुड होप साऊथ आफ्रिकेमध्ये तुम्हाला दिसेल. केप टाउन हे केप ऑफ गुड होप असं म्हणून प्रसिद्ध आहे. लिसोथो नावाचा एक छोटासा देश आणि इस्वातिनी आणखीन एक छोटासा देश जो साऊथ आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. नामिबिया, अंगोला हे तुलनेने अगदी अलीकडे स्वतंत्र झालेले देश आहेत. केनिया त्यातल्या त्यात खूप प्रगत असा देश. बऱ्याच भारतीयांचं म्हणजे भारतीय बऱ्याच प्रमाणात इथे राहतात. युगांडामध्ये एकेकाळी बरेचसे भारतीय राहायचे. तर इदी अमीन हा युगांडाचाच. तर त्याने एशियन्सना तिथून हाकलून लावलं. सगळ्या हुकुमशहा जे असतात तर त्यांचा तो एक हुकुमी एक्का आहे, परकीयांच्या विरुद्ध आंदोलन सुरू करणं. डोनाल्ड ट्रम्पनी पण तेच केलेलं तुम्हाला दिसतं आणि ते हमखास यशस्वी होतं हे माहिती आहे. स्थानिकांची सहानुभूती मिळते आणि मग त्यांचे बाकीचे कृत्य करायला ते मोकळे राहतात. वाटेल ते कृत्य करायला ते मोकळे राहतात. तर आफ्रिकेच्या खाली आहे म्हणजे असं चित्र आपण सहसा बघत नाही की भूमी किती कमी आहे आणि समुद्र किती मोठा आहे. पुन्हा तुम्हाला इकडे पण अंटार्क्टिका दिसते आहे, कारण अंटार्क्टिका ही साऊथ पोलला आहे. त्याच्यामुळे इथून सुद्धा तुम्हाला सरळ रेषेत अंटार्क्टिका दिसेल. इथून सुद्धा ती तशीच सरळ रेषेमध्ये अंटार्क्टिका दिसणार. हे कसं आहे ते लक्षात घ्या. आणि हे प्रयोग तुम्ही सुद्धा करून पाहू शकता. आपण एका तासामध्ये किंवा आणखीन एखादा तास त्याच्यासाठी घेऊ आपण, तर किती दाखवू शकणार आहे. जास्तीत जास्त जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवेन. अंटार्क्टिकाला सगळ्यात जवळचं म्हणजे साऊथ अमेरिका म्हणतात ते या कारणाने आहे. आता इथून अंतर त्याचं बघा आणि मग इथून अंतर बघा. त्यामुळे अंटार्क्टिकेच्या मोहिमेवर जाणारे जे लोक आहेत ते सहसा या पद्धतीने जातात. अर्जेंटिनामध्ये येतात आणि अर्जेंटिनावरून चिलीवरून ते अंटार्क्टिकाला जातात. म्हणजे तसं प्रवासाचं अंतर कमी आहे आणि तुम्हाला सप्लाईज जे आहेत ते फार घ्यावे लागत नाहीत. जर तुम्ही भारतातून थेट इकडून यायचा विचार केलात तर याच्यासाठी खूप खर्च करावा लागेल आणि खूप कठीण असा प्रवास आहे. मग हा मुख्य भूमीपासून बराच जवळचा असल्यामुळे इथून ते जवळचं आहे असं मानलं जातं. आफ्रिकेच्या वर येतं ते इथे तुम्ही पहा मोरोक्को आहे. इथे वेस्टर्न सहारा हा मोरोक्कोचाच भाग आहे, पण यांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलेलं आहे. नायजर, त्याच्यानंतर नायजेरिया. इथे बोको हराम नावाची दहशतवादी संघटना आहे आणि त्याने आफ्रिकेमध्ये सगळा गोंधळ माजवलेला आहे. नायजेरियामध्ये जास्त उगम त्यांचा तिथे झाला. बोको हराम याचं थोडक्यात अर्थ असा की वेस्टर्न कल्चर हे चांगलं नाही आहे. आणि मग इथे सगळी युरोपची भूमी आहे. युरोपच्या भूमीला लागून युनायटेड किंगडम याच्यामध्ये एक 32 मैलांची इंग्लिश चॅनल आहे. पूर्वीच्या काळामध्ये तेवढी चॅनल क्रॉस करणं सुद्धा कठीण होतं. त्यामुळे युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडचा जो प्रदेश आहे, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड स्कॉटलंड असं, ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड असं त्यांचं देशाचं नाव आहे. तर युनायटेड किंगडममध्ये काय येतं तर ग्रेट ब्रिटन, आणि ग्रेट ब्रिटनमध्ये मग स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंड, म्हणजे हे सगळे त्याचे पार्ट्स आहेत. त्याच्यामुळून ते युनायटेड किंगडम्स असं त्याला म्हणतात. तर हे मुख्य सांगण्याचा मुद्दा असा की हे वेगळं राहिलं, अलूफ राहिलं. ही मेनलँड युरोप आहे आणि हा युनायटेड किंगडम आहे. त्यामुळे यांना स्वतंत्रपणे शांतपणे लोकशाहीचा विकास करता आला. इथे मात्र प्रचंड संघर्ष होत राहिले. हा ग्रीस आहे, जे असं मानलं जातं की युरोपियन संस्कृतीचा उगम इथे झाला.
त्याच्यानंतर अल्बानिया, नॉर्थ मॅसेडोनिया, कोसोवो, सर्बिया, हे सगळे पूर्वीच्या किंवा बोस्निया अँड हर्झेगोविना, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हा एवढा मोठा प्रदेश हा पूर्वीचा युगोस्लाविया होता. आता युगोस्लाविया मॅपवरती दिसत नाही. तो जोक मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेला आहे. हे एक अमेरिकन स्टुडंट आणि एक युगोस्लावियाचा स्टुडंट. युगोस्लाविया हा सगळा बराच प्राचीन प्रदेश आहे, बरीच जुनी शहरं इथे आहेत. तर हा युगोस्लावियन स्टुडंट अमेरिकन स्टुडंटला चिडवतो. तो म्हणतो की तुमचा काय इतिहास आहे, तुम्हाला हार्डली 200 वर्ष झाली आहेत, आमचा कित्येक हजार वर्षांचा इतिहास आहे. तर अमेरिकन स्टुडंट ऐकून घेतो आणि शेवटी चिडतो आणि म्हणतो की थोडं थांबा, तुम्हाला आता भूगोलच असणार नाही काही दिवसांनी. म्हणजे 1990-92 हा जोक फिरत होता. त्यावेळेला अगदी इंटरनेट वगैरेची सुरुवात झाली होती. तर त्या यूजनेट ग्रुप्स वगैरे असायचे किंवा ईमेल सुरू झालं होतं नुकतंच. तर त्याच्यातून ते प्रसार त्याचा 92-95 पर्यंत चालू असायचा. हे तुम्हाला भूगोलच असणार नाही आणि ते वस्तुतः अगदी खरं झालेलं दिसतं. युगोस्लाविया आज आता मॅपवरच दिसत नाही, त्याचे तुकडे झालेले दिसतात. मग एक तुकडा आहे कोसोवो, दुसरा आहे नॉर्थ मॅसेडोनिया, मग मॉन्टेनिग्रो, बोस्निया अँड हर्झेगोविना, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, हे सगळे तुकडे झाले. बेल्ग्रेड ही पूर्वीच्या युगोस्लावियाची राजधानी होती. मग बल्गेरिया असेल, रोमानिया असेल, स्लोव्हाकिया, हे सगळे पूर्व युरोपमधले देश. झेकिया आणि स्लोव्हाकिया. तर झेकोस्लोव्हाकिया असा एक देश होता. त्या दोघांचे 2 तुकडे झाले. 91 नंतरच्या सगळ्या घडामोडी आहेत. USSR फुटला, त्याच्याबरोबर मग ज्या ज्या लोकांना स्वातंत्र्य हवं होतं त्यांनी मिळवून घेतलं, त्यांना मिळालं सुद्धा ते. पोलंड तो पण कम्युनिस्ट प्रभावाखाली होता, तोही स्वतंत्र झाला, वेगळा झाला, लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे आलं. हे 3 छोटे छोटे देश आहेत, इस्टोनिया, लॅटिव्हिया आणि लिथुवानिया. अतिशय मर्यादित पॉप्युलेशन आहे. आणि जर्मनांनी जी ज्यू पॉप्युलेशन संपवली, त्याच्यामुळे या देशांची लोकसंख्या इतकी कमी झाली की त्यांना वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. युक्रेन हा त्याच्यातल्या त्यात मोठा देश, बेलारूस, इथे पण बरेचसे रशियन्स राहतात आणि आज ना उद्या हे परत रशियामध्ये सामील होतील असं चिन्ह आहे, असं चित्र आहे. आत्ता तरी ते झालेले नाही. आणि मग वेस्टर्न युरोपला सुरुवात होते. ऑस्ट्रिया आहे, ऑस्ट्रियानंतर जर्मनी, हा इटलीचा भाग आहे पूर्ण. इटलीमध्येच एक छोटंसं राष्ट्र आहे आणि त्याला सॅन मॅरिनो असं म्हणतात. तसंच इकडे एक मोनॅको नावाचं छोटंसं राष्ट्र आहे. इटलीमध्येच रोममध्ये व्हॅटिकन सिटी आहे. म्हणजे आपण इथे जे दुसरा मॅप तयार केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर व्हॅटिकन सिटी टाईप केलं तर ते कुठे दिसतं ते बघा. व्हॅटिकन सिटी एका शहरामध्ये दिसतंय. ही व्हॅटिकन सिटी आहे. ती कुठे आहे ते बघा. मी हे छोटं करत आणतोय. रोममध्ये व्हॅटिकन सिटी नावाचा छोटासा भाग आहे. आणि रोम कुठे आहे तर ते इटलीची राजधानी आहे. ही इटली. व्हॅटिकन सिटी कुठे आहे ते तुमच्या लक्षात येईल. व्हॅटिकन सिटी म्हणजे काय. तसंच तुम्हाला सॅन मॅरिनो मी दाखवतो. जसं लिसोथो आणि इस्वातिनी आपण बघितलं होतं, तसंच हे सॅन मॅरिनो नावाचं एक राष्ट्र आहे, सार्वभौम राष्ट्र आहे. आणि इटालियन लोकांनी पण ते मान्य केलेलं आहे की यांच्या पोटामध्ये ते वसलेलं आहे. आपल्याकडे असा प्रयत्न हैदराबाद संस्थांनी केला होता. त्यांना भारतामध्येच राहायचं होतं पण पाकिस्तानात जायचं होतं.
हे भारतात भूमी पण पाकिस्तान म्हणवायचं होतं त्यांना. तर हे सॅन मॅरिनो इटलीमध्ये असलेला हा दुसरा देश. व्हॅटिकन सिटी हा स्वतंत्र देश, सॅन मॅरिनो हा आणखीन एक देश, मोनॅको हा असाच एक छोटासा देश आहे. तर असे छोटे छोटे देश इथे बरेच आहेत युरोपमध्ये. त्यांची एक वेगळी लाईफस्टाईल आहे, समृद्ध जीवन जगतात इथले सगळे लोक. जर्मनी, इटली, त्याच्यानंतर हा फ्रान्स आणि स्पेन आणि पोर्तुगाल. हे आइसलंड आहे आणि हे ग्रीनलँड आहे. आता याच्यामध्ये हा पुन्हा आता अटलांटिक सी, इथेच तर सगळा आपला इतिहास आहे. असा मॅप पहा तुम्ही की हा पोर्तुगाल आहे आणि हा स्पेन आहे. तर ह्याच्या पलीकडे भूमी आहे असं कोणालाच माहीत नव्हतं. हां, इकडच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या लोकांना. भारतापर्यंत लोक गेले होते, चीनपर्यंत गेले होते आणि अगदी चीनच्या पलीकडे जपानपर्यंत गेले होते. पण इकडे भूमी आहे हे माहीत नव्हतं. इकडे फक्त मोठाच्या मोठा समुद्र आहे एवढंच माहिती होतं. आता तो समुद्र आपण असा छोटा करून इथे बघूया. तुम्ही पहा की पूर्ण समुद्र दिसतोय. इथून पण तुम्हाला शेवटी परत अंटार्क्टिका दिसणारच आहे खाली. नॉर्थ अटलांटिक आणि साऊथ अटलांटिक. कोलंबस भारतामध्ये यायचं म्हणत होता आणि भारतात येण्यासाठी त्याने इकडून प्रवास सुरू केला आणि त्याला असं वाटलं की आपण फिरून या पूर्वेच्या दिशेने भारतात येऊ. पण त्याला प्रत्यक्षात मध्ये ही बेटं दिसली, क्युबा किंवा आणखीनही इथे छोटी बेटं बरीच आहेत. हा जो कॅरेबियन सी आहे, डोमिनिकन रिपब्लिक असेल, आणखीन जितकं मोठं करू तितकं तुम्हाला आयलंड्स भरलेले तुम्हाला इथे दिसतील. हा बर्मुडा, बर्मुडा ट्रँगल, त्याच्याविषयी बऱ्याच स्टोरीज आहेत, गूढ कथा आहेत की इथे एक असं पाण्याचा असा गोल चक्र आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बोट्स बुडतात आणि परत त्या कधीच पत्ता त्याचा लागलेला नाही आहे, कुठे जातात ते कळत नाही. तर ही सगळी अशी छोटी छोटी आयलंड्स आहेत. बरीचशी ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका यांच्या ताब्यात आहेत. प्युर्टोरिको तर अमेरिकेचा भागच मानला जातो. इथे बऱ्याच ठिकाणी हिंसाचार पण आहे. हायटीमध्ये डोमिनिकन रिपब्लिक त्याचे शेजारीच आहे पण बरंचसं प्रगत आहे. याचा सगळ्यांचा अमेरिकेशी संबंध आहे. जमैका हेही बऱ्यापैकी प्रगत आहे. क्युबा त्यातल्या त्यात खूप मोठं बेट आहे. आणि मग तुम्ही आता पृथ्वीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला आलेलं तुम्हाला दिसत आहे. आता इकडे आफ्रिकेचं सगळे किंवा युरोपचे छोटे छोटे पार्ट्स दिसत आहेत आणि आपण जसं आणखीन फिरवू तसं आता मग फक्त अमेरिका दिसेल. म्हणजे पृथ्वीच्या बरोबर उलट्या दिशेला तुम्ही आलात की आता तुम्हाला दिसेल की फक्त अमेरिका खंड आहे. अमेरिका म्हणजे काय एवढं परत एकदा सांगतो आणि मग आपण थांबूया आज आणि नंतर अमेरिकेतून थोडंसं पूर्वेला जाऊन पण बघूया. म्हणजे आपली एक प्रकारे राऊंड आजच पूर्ण होईल. आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर आपण एक झूम मीटिंग घेऊ आणि पुन्हा जगाचा मॅप त्याच्यामध्ये घेऊन त्याच्यावर चर्चा करू. तर हा संपूर्णपणे आर्कटिक ओशनपासून खाली इकडे अंटार्क्टिकापर्यंत ही जी भूमी दिसते आहे ही सगळी अमेरिका. अमेरिका हा खंड. त्यातला हा जो आहे तो दक्षिण अमेरिका त्याला म्हणतात. ही मधला जो पट्टा आहे इथे पनामापासून आहे. पनामा त्याच्या ब्रिजसाठी प्रसिद्ध आहे. पनामा कॅनॉलसाठी प्रसिद्ध आहे. पनामा कॅनॉलचे व्हिडिओज तुम्हाला आता यूट्यूबवरती बरेच बघायला मिळतील. आणि मग हा कॅरेबियन सी, हे कॅरेबियन आयलंड्स आणि ही सगळी मध्य अमेरिका. पनामापासून ते इकडे वरती मेक्सिकोच्या बॉर्डरपर्यंत
ही सगळी मध्य अमेरिका. आणि मग उत्तर अमेरिका म्हणजे मेक्सिको, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो संपन्न देश आहे तो आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्याच्या खालोखाल संपन्नता तुम्हाला दिसेल ते कॅनडामध्ये. आणि मग हे सगळे आपले थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत. मेक्सिको असेल, ग्वाटेमाला असेल, किंवा मग हे सगळे फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझील, चिली, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना. आता इथे एक फ्रेंच टेरिटोरी पण आहे ज्याला फ्रेंच गयाना असं म्हणतात. हा फ्रेंच गयाना. सुरिनाम, इथे भारतीय आजही बरेचसे आहेत, म्हणजे हरियाणामधले लोक तुम्हाला इथे बरेचसे सापडतील. ब्राझील एकमेव पोर्तुगीज टेरिटोरी, यांची भाषा नॅशनल लँग्वेज पोर्तुगीज आहे, तर बाकीच्या सगळ्यांची स्पॅनिश आहे. बाकीच्या 11 देशांची स्पॅनिश आहे. आणि मेक्सिकोपर्यंत हा सगळा स्पॅनिश प्रदेश आहे. तर मेक्सिकोपासून खालपर्यंत चिली, अर्जेंटिनापर्यंत, क्युबा आणि या आयलंडसहित याला लॅटिन अमेरिका असं म्हणतात. कारण पोर्तुगीज आणि स्पॅनिश या तशा रोमांश या लॅटिन भाषा असं म्हटलं जातं, लॅटिनचा इफेक्ट असलेल्या भाषा. त्यामुळे हा सगळा लॅटिनो कंट्री. आणि मग हे USA आणि कॅनडा मुख्यतः इंग्लिश, आणि इथे मग USA पण स्पॅनिश इन्फ्लुएन्स आहे, कॅनडामध्ये फ्रेंच इन्फ्लुएन्स आहे. कॅनडामधला हा क्युबेक नावाचा जो प्रांत आहे तिथे तुम्हाला फ्रेंच इन्फ्लुएन्स दिसतो. फ्रेंच स्पीकिंग एरिया आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोलंबसला कसा प्रवास करायचा होता. इथे काही नाही आहे हे त्यांनी गृहीत धरलं, इथे पण समुद्रच आहे असं गृहीत धरा. आणि त्याचा कॅल्क्युलेशन्स कसे परफेक्ट होते ते बघा. आता पृथ्वी अशी फिरवल्यानंतर इकडे काय दिसायला लागतं ते बघा. ही इंटरनॅशनल डेट लाईन मगाशी दुसऱ्या बाजूनी आपण बघितली होती. हा सगळा पॅसिफिक समुद्र. पॅसिफिक समुद्र सगळ्यात मोठा समुद्र असं मानलं जातं. ते तुम्हाला इथे आकारमानाने क्लिअर कट दिसेल. म्हणजे एक बाजू गोलाची पूर्ण निळी दिसते आहे. आणि मग इथे हळूहळू परत भूमी दिसायला लागली आहे. तुम्हाला जपान दिसतंय, चायना दिसतोय, आणि फिलिपाईन्स, इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनिया, आणि हे न्यूझीलंड दिसतंय तुम्हाला, आणि हा ऑस्ट्रेलियाचा पार्ट दिसतो. ही इंटरनॅशनल डेट लाईन आहे. ही अशी पॉलिटिकल लॉजिक प्रमाणे केलेली आहे, केवळ जिओग्राफिकल लॉजिक नाही. आणि हे विषुववृत्त आहे, त्यामुळे ही अशी वाकडी तिकडी दिसते. आणि आता तुम्ही कोलंबसच्या प्रवासाने जर पुढे कोलंबस जर असा आला असता पुढे, तर तो या दिशेने म्यानमारमध्ये कुठेतरी उतरला असता किंवा इकडे जपानकडे गेला असता. मग आता तुम्हाला कळलं की हा आता आपला एरिया म्हणजे एशियाचा एरिया सुरू झाला. आणि आता आणखीन फिरलात तर चायना आणि पुन्हा इंडिया, आणि याच बाजूनी खालून आलात तर ऑस्ट्रेलिया. आता हौशी लोक आहेत ते मोठ्या मोठ्या क्रूजवरती जातात. तर काही काही क्रूजेस हे अशी पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारी असतात. वर्षभराची क्रूज असते, 2 वर्षाची क्रूज असते, अर्थात कोट्यवधी रुपये त्याच्यासाठी द्यावे लागतात. तो अपने बस की बात नाही है. आपण आपलं मॅपवरतीच समाधान मानूया आणि पुन्हा आपल्या घरी आपण परत आलेलो आहोत. थँक्यू.